स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण सुंदर अशी हाय बर्न हेअरस्टाईल बघणार आहोत। ही हेअरस्टाईल तुम्ही एंगेजमेंट लुकला आणि साइडरला सुद्धा करू शकतात। इथे मी रियल साइडर करत आहे आणि सर्वात आधी मी क्राउन सेक्शनला थोडंसं क्रिम्पिंग करून घेतलंय, कारण केस खूप सिल्की होते। त्यामुळे मी फक्त इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं आणि क्रिम्पिंग करून घेतली। त्यानंतर बॅक साइडची पूर्ण केसांची एक पोनीटेल टाकून घ्यायची आहे। जर का बेबी हेअर्स असतील तर थोडा स्प्रे करून घ्यायचा आणि मग आपण इथे एक पोनीटेल करून घ्यायची आहे। पोनीटेल केलं तर आपल्याला फ्रंट साइडचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला हेअरस्टाईल करायला सोपं जाणार आहे। त्यामुळे हे केस मधोमध येणार नाही। तर आपण इथे पोनीटेल टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इयर टू इयर पार्टिशन करून मी समोरून छोटे छोटे असे बर्ड्स करून घेतलेले आहेत आणि त्याला पिनांनी लॉक करून घ्यायचंय। आता तुम्हाला दिसेल बघा, छोटंसं पार्टिशन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हळुवारपणे पीळ द्यायची आहे। बॅकला येऊन त्याला छोट्याशा बॉबी पिनने टक करून घ्यायचंय, थोडंसं पुलिंग करून घ्यायचं आहे। आपल्याला थोडं मेसी बर्न करायचं आहे, त्यासाठी पुलिंग हे खूप महत्त्वाचं असतं। छोट्याशा चिमटीमध्ये छोटीशी बट अशी उचलून पकडायची आणि वर ओढायची। त्यानंतर छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहेत। त्यांच्या हेअरनुसार आपण सेक्शन ठरवू शकतो। कोणाचे केस पातळ असतात, कोणाचे दाट असतात। आता इथे हिचे केस दाट होते त्यामुळे इथे पीळ आणि बर्ड्स ह्या जास्त आलेल्या आहेत आणि मला जास्त पीळ देण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही पडली, कारण केस दाट होते। बऱ्याचदा काय होतं, पातळ केस जर असतील तर तिथे व्यवस्थित पुलिंग होत नाही आणि दाटही दिसत नाही, स्किन पण दिसते। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम हीच पद्धत वापरायची आहे। बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित असं सेक्शन बाय सेक्शन स्किन दिसणार नाही याची सुद्धा मी काळजी घेतलेली आहे। आणि जर स्किन दिसतच असेल तर तुमच्याकडे जर का स्प्रे असेल ब्लॅक कलरचा तो तुम्ही मारून घ्यायचा, की जेणेकरून तुमची स्किन ही दिसणार नाही। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय। फ्रंट व्हेरिएशन आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे। हा बर्न तुम्ही साइडरला पण करू शकता आणि एंगेजमेंटला आणि ब्राईडला सुद्धा करू शकता। तिचा स्टेप कट होता, तुम्ही बघू शकता केसांमध्ये किती आपल्याला गॅप दिसतोय, कुठे केस छोटे कुठे मोठे। स्टेप कटमध्ये कधी पण बर्न टाकायला जमत नाही। त्यानंतर मी इथे एक हाय बर्न घेतलेला आहे, याला डोनट सुद्धा म्हणतात। तर आता इथे मी हे डोनट लावून घेतलं, पिनांनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि जे उरलेले केस आहेत त्यांना आपण कर्लिंग टॉनने किंवा स्ट्रेटनिंगने अशा प्रकारे कर्ल्स करून घ्यायचं, की जेणेकरून आपला बर्न जो आहे ना एकदम प्रॉपर बसेल आणि एक समान दिसेल। जसं फ्लॉवर्स वगैरे असतात तसे आपल्याला सेक्शन करून घ्यायचे। आता मी इथे थोडासा स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा, कारण पूर्ण केसांमध्ये आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे। त्यामुळे पूर्ण केसांमध्ये जेव्हा कर्ल्स पूर्ण होतात तेच कर्ल्स आपल्याला राऊंडमध्ये पकडायचे आणि त्याला यू पिनने असं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि जे पण छोटे छोटे बर्ड्स राहतील ते पण व्यवस्थित लॉक करायचे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि कर्ल्स केल्यामुळे आपले हे जे रोल्स आहेत ना छोटे छोटे, हे रोल्स एकदम सुंदर दिसतात, प्रॉपर दिसतात, एकसारखे दिसतात। कर्ल्स केल्यामुळे ते कुठेही कमी जास्त असे वाटत नाही। नॅचरली त्याला वेव पडलेली असते, राऊंड झालेलं असतं, त्यामुळे बोटांनी ते पटकन राऊंड होतात आणि यूपिनमध्ये सुद्धा व्यवस्थित लॉक होतात। पूर्ण बंच आपल्याला असाच करून घ्यायचा आहे। आपला जुडा आपल्याला अशाच पद्धतीने कंप्लीट करायचा आहे। याला मेसी बन सुद्धा म्हणू शकतात, मेसी जुडा सुद्धा म्हणू शकतात। आजकाल मेसी हेअरस्टाईल ह्या खूप ट्रेंडमध्ये असतात, त्यामुळे तुम्हाला ही हेअरस्टाईल नक्कीच उपयोगात येणार आहे। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर मी एकदम सोप्या भाषेमध्ये इथे सांगितलेलं आहे आणि असा बन तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। नेहमीप्रमाणे जर का आपण अशी वेगळी वेगळी पद्धत वापरली तर आपल्या हेअरस्टाईल सुद्धा झटपट होतात आणि सुंदर दिसतात। बऱ्याचदा काय होतं, आपण विकत आणलेले जुडे सुद्धा लावू शकतो, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही टेक्निक नक्कीच वापरू शकता। तुम्हाला दिसत असेल किती सुंदर दिसतोय आपल्याला मेसी बन आणि हा झाल्यानंतर असं वाटत होतं की जसं काही नकलीच लावलेलं आहे, कोणालाच वाटलं नाही की हा ओरिजिनल केसांचा बन आहे। कारण स्टेप कटवरती अशा प्रकारचे मेसी बन टाकायला खूप अवघड जात असतं। त्यामुळे जर का तुम्ही स्ट्रेटनिंगने किंवा कर्लरने केसांना जर का कर्ल्स करून घेतलं
आणि एक एक बट ती जर लॉक केली तर इतका सुंदर आपला मेसी जुडा तयार होतो. तुम्हाला दिसत असेल. आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय जुडा आपला. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बीड्स टाकू शकता, कोणत्याही प्रकारचे फ्लॉवर्स टाकू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की जे मेसी छोटे छोटे गोलचे फुलांसारखं झालेलं आहे ना, त्यामध्येच लावायचं. बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि इतकं सोप्या पद्धतीने मी इथे करून दाखवलं आहे. तुम्हालासुद्धा खूपच सोपं जाणार आहे. खूप जास्त काही करायची गरज नाही. कर्ल्स करून घ्यायचं आणि ते लॉक करायचं आहे. सो हा हेअरस्टाईल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. त्याने मला मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ टाकायलासुद्धा खूप आनंद होत असतो. ज्यावेळेस तुम्ही सपोर्ट करता त्यावेळेस आम्हाला क्रिएटर्सला खूप आनंद होतो आणि आम्हाला मोटिवेशन मिळतं. तो बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे की जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय ऑल ऑफ यू. सी यू.